कदीम नांदेड़ के हबीब टाकिज से काला पुल तक सड़क की तोसी के काम से रुकावटें खत्म हो गई हैं। बल्दिया उज़्मा ने अब इस सिलसिले में काम शुरू कर दिया है। 50 फीट सड़क को वसी करने का काम पिछले 12 सालों से ज़ेरे इल्तिवा था। सड़क के दोनों जानिब के अराजी मालिकीन सड़क की तोसी के लिए अपनी जगह देने के खिलाफ थे। आखिरकार मुसाहलत के जरिए ये मसला हल कर लिया गया है। इस तोसी के काम की वजह से 35 जायदादें और कुछ दुकानें मुतासिर होंगी। निजी इमलाक मालिकान को बल्दिया उज़्मा की जानिब से मुआवजा दिया जाएगा। मोहम्मद अली रोड हबीब टाकिज से कालापुल रोड तक तजावीज़ात हटाने की टीम तजावीज़ात हटाने के लिए सरगर्म हो गई है। महानगरपालिकेच्या वतीनं मोहम्मद अली रोड ते हबीब टाकीज ते गाडीपुरा कालापूल या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय गेल्या 2010 पासून प्रलंबित होता आणि हा रस्ता व्हावा इथल्या खूप नागरिकांची आणि महानगरपालिकेची सुद्धा भूमिका होती। गेल्या 2 महिन्यापासून मोहम्मद अली रोड ते हबीब टाकीज ते कालापूल गाडीपुरा या रस्त्याचं काम आम्ही गेल्या 2 महिन्यापासून हातामध्ये घेतलेलं आहे। या ठिकाणी किमान 30 ते 32 मालमत्ताधारकांची मालमत्ता, कोणाची 15 फीट तर कोणाची 25 फीट आणि कोणाची 5 फीट अशा स्वरूपाची मालमत्ता या ठिकाणी बाधित होत आहे। त्या लोकांनी स्वखुशीनं आपली मालमत्ता या ठिकाणी दिलेली आहे। ज्याची खाजगी मालमत्ता या रस्ता रुंदीकरणामध्ये किंवा रस्त्यासाठी जात असेल तशा मालमत्ताधारकांना महानगरपालिकेतर्फे TDR किंवा FSI या स्वरूपानं त्यांना त्याचा मुआवजा देण्यात येणार आहे। आणि या नागरिकांना या रस्त्याची आवश्यकता असल्यामुळे महानगरपालिका या ठिकाणी पूर्ण खर्च करून नाली आणि दोन्ही साईडच्या नाल्या, उलट हबीब टाकीपासून ते कालापूलचा जे मोठा नाला आहे त्या नाल्याची निर्मिती त्याच्यामध्येच करणार आणि त्याच्यावर रस्ता करणार। असा 50 फूटचा रस्ता या महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी करण्याचं काम करण्यात येत आहे। आज मी या रस्त्यावर काही ठिकाणी बाधित मालमत्ताधारकाकडून हरकती घेण्याचा प्रयत्न होत होता, म्हणून मी महानगरपालिकेतर्फे आज शनिवारचा दिवस असल्यानंतर मी इथे येऊन त्यांची समज काढून रस्ता हा तुमच्यासाठी उपयोगाचा होणार आहे यासाठी त्याची समाधान करून आपण या रस्त्याच्या कामासाठी आपण प्रगतीपथावर आहोत आणि लवकरच नाली दोन्ही साईडच्या नालीचं काम आणि रस्त्याचं काम सुरू होणार आहे।